नमस्कार. भविष्यावर बोलू काही या भागामध्ये आपण आज व्यवसाय आणि पत्रिका याविषयी बोलणार आहोत. व्यवसाय जर वडिलोपार्जित असेल, तर त्या व्यवसायामध्ये वडिलांची इन्व्हेस्टमेंट असते, गुडविल असतं आणि त्या त्या स्थळाचं, त्या जागेचं महत्त्व असतं. म्हणून व्यवसायात फारशी काळजी करण्यासारखं नसतं. पण जेव्हा स्वतः गुंतवणूक करायची असते, त्यावेळेला बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, आजकाल व्यवसाय चालू करायचा म्हणजे त्याला मार्केटिंग भरपूर लागतं. व्यवसायात जी गुंतवणूक आपण करतो त्यासाठी जर बँकेचं कर्ज काढलं, तर किमान त्याचे हप्ते तरी जातील का? एवढा व्यवसाय आपला चालेल का? याची खात्री असली पाहिजे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी, त्यातल्या खाचाखोचा, तसेच त्या व्यवसायाची जाण, व्यवसायात येणारे चढ-उतार सहन करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी असल्या तरच माणसाने व्यवसाय सुरू करावा, असे माझे प्रामाणिक मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा जो महादशा स्वामी किंवा ज्या महादशा स्वामीची ग्रहदशा आपल्याला चालू असते, तेव्हा तो महादशा स्वामी नक्कीच 2, 6, 11 या भावांचा कार्यश असला पाहिजे. तो जर 5, 8 आणि 9 या भावांचा कार्यश असला, तर व्यवसायात नक्कीच तोटा होईल. कारण 5वा भाव जो आहे, 5वा भाव हा प्रेमाचा द्योतक आहे. हा समझोता करणारा भाव आहे. त्याच्यामुळे असा माणूस त्या काळामध्ये आवर्जून जोरात बळजबरीने कुणाकडून पैसे वसूल करण्यासारखा स्वभाव त्याचा असणार नाही. जर अष्टम भावाचा तो महादशा स्वामी कार्यश असेल, तर अष्टम भाव हा झटपट धन मिळावं म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊन मानहानी नक्कीच करून घेईल. त्याच्यानंतर 9वा भाव. 9वा भाव हा दैवी भाव आहे. अगदी सरळ मार्गी भाव आहे. त्याच्यामुळे 9व्या भावाचा जर कार्यश तो महादशा स्वामी असेल, तर प्रतिस्पर्धी त्याला झुंडीने येतील. कारण त्याला व्यवसायातल्या काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या असतात किंवा काही गुप्त गोष्टी ठेवायच्या असतात, ते त्याला जमणार नाही. म्हणून 2, 6 आणि 11चा कार्यश महादशा स्वामी असला पाहिजे. व्यवसाय करताना भागीदार मिळेल का? आणि भागीदार मिळाला तर तो किती काळ टिकेल? भागीदार तुमची फसवणूक करेल का? भागीदारी कोणत्या काळात तुटेल? या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला पत्रिकेमध्ये नक्की मिळेल. म्हणून व्यवसाय करताना कधीही प्रॅक्टिकली जरी विचार केला, तरी भागीदार आणि आपण स्वतः गुंतवणूक करणारे यांची पत्रिका बघून निर्णय घेणे महत्वाचे ठरेल. त्यात वाईट असे काहीही नाही. हा एक रास्त मार्ग आहे. या भागामध्ये व्यवसाय सुरू करताना पत्रिकेचे महत्व कितपत आहे हे तुम्हाला समजले असेल, तर या भागात एवढी महत्वाची माहिती पुरेल. नमस्कार.